महाराष्ट्र भाजपची 14 जूनला दुपारी महत्त्वाची बैठक। फडणवीस बावनकुळे शेलारांच्या नेतृत्वात होणाऱ्या बैठकीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तयारी संदर्भात चर्चेची शक्यता। उद्धव ठाकरे यांनी बुधवारी बोलावली 288 विधानसभा संपर्क प्रमुखांची बैठक। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे संपर्क प्रमुखांशी साधणार संवाद। मंत्रिमंडळ विस्तारात घटक पक्षांना देखील स्थान द्या, अन्यथा नाराजीची भावना पसरेल। सदाभाऊ खोत यांचा सूचक इशारा। आयाराम गयारामांच्या लाड पुरवण्यावर निर्बंध आणा, भाजपला सल्ला। नवनिर्वाचित खासदार शोभा बच्छाव आणि बळवंत वानखेडे मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या भेटीला। माजी मंत्री यशोमती ठाकूर आणि काँग्रेस पदाधिकारी सुद्धा उपस्थित। सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवा, काटेवाडीमधल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मागणी। चंद्राबाबू नायडू यांच्या शपथविधीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रण। उद्या आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी चंद्राबाबू घेणार शपथ। सोलापूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाचा बागायतदार शेतकऱ्यांना फटका। मोहोळ तालुक्यातील टरबूज, डाळिंब आणि केळीचं लाखोंचं नुकसान। बीडमध्ये मुसळधार पावसामुळे सरस्वती नदीला आला पूर, जनजीवन विस्कळीत। पुराच्या पाण्यातून नागरिकांचा जीवघेणा प्रवास। शेतात वीज पडल्यानंतर जमिनीतून निळ्या रंगाचं पाणी। धाराशिवच्या मसला या गावातला प्रकार, प्रशासनाकडून अधिकचा तपास सुरू। नाशिकला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात अवघा 18% पाणीसाठा। पावसाने हजेरी न लावल्यास पाणी कपातीचं संकट। कोल्हापूर महानगरपालिकेच्या अनागोंदी कारभाराविरोधात भाजप आक्रमक। भाजपच्या माजी नगरसेवकांचं लाक्षणिक उपोषण। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर खोपोली हद्दीत टेम्पोचा अपघात। पुण्यावरून मुंबईला जाताना गाडीवरचा ताबा सुटला, त्यामुळे अपघात। टेम्पो चालक गंभीर जखमी। छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल भरताना अचानक फोन उचलला आणि दुचाकी पेटली। दुचाकी स्वारानं गाडी लांब नेल्यानं दुर्घटना टळ। पावसाच्या आगमनानं मयूर राजा आनंदात। पिसारा फुलवत थुईथुई नाचणाऱ्या मोराचे दृश्य कॅमेऱ्यात कैद। लालबागच्या राजाचे श्री गणेश मुहूर्त पूजन संपन्न। मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे आणि मूर्तिकार रत्नाकर कांबळी यांच्या हस्ते पूजन।